बघा आपल्याला काय बघायचंय रेणुसूत्र आणि संयुजा. तर आता आपण ऑलरेडी काय बघितलेलं आहे, संयुग बघितलंय. संयुगामध्ये काय असते रे? संयुगामध्ये जे काही मूलद्रव्य असतात, मूलद्रव्यांचं प्रमाण जे असतं ते ठराविक असतं. प्रमाण कसं असतं? ठराविक. बरोबर ना? उदाहरणार्थ आपण कुणामध्ये बघितलं होतं रे? पाण्यामध्ये, H2O मध्ये किती प्रमाण मिळतं आपल्याला? 8:1. कुणाचं? ऑक्सिजन 8 भाग असतं, तर हायड्रोजन किती भाग असतो? 1 भाग असतो. असं आपण बघितलं. तर बघा, हे मूलद्रव्यांचं प्रमाण तुम्हाला ठराविक बघायला मिळतं. आता हे ठराविक जे आपल्याला मूलद्रव्यांचं प्रमाण असतं, तर लक्षात ठेवायचं, हे रेणूमध्ये घटक मूलद्रव्यांच्या अणूंची विशिष्ट अशी संख्या असते. काय असते? बघा, संयुगाच्या किंवा रेणूमध्ये आपण जरी म्हटलं तरी, रेणूमध्ये घटक अणूंची विशिष्ट संख्या असते. बघा, आता विशिष्ट संख्या असते म्हणजे काय रे? उदाहरणार्थ बघा, इथं H2 आहे, याच्यामध्ये हायड्रोजनची विशिष्ट संख्या किती आहे? 2. आणि ऑक्सिजनची विशिष्ट संख्या किती आहे? 1. म्हणजे ऑक्सिजनचा 1 अणू आहे आणि हायड्रोजनचे किती अणू आहेत? 2 अणू आपल्याला बघायला मिळतात. बघा, विशिष्ट संख्या असते. आता बघा, संयुगामध्ये एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणू आहेत हे आपल्याला काय मिळतं? रेणुसूत्राच्या सहाय्याने सांगता येतं. बघा, रेणुसूत्राच्या सहाय्याने तुम्हाला काय करता येतं? रेणुसूत्रापासून घटक मूलद्रव्य कोणते आहे आणि प्रत्येक मूलद्रव्याचे किती अणू आहेत हे कळते. कशापासून कळते रे आपल्याला? रेणुसूत्रापासून. बघा, हे काय आहे रे? H2O म्हणजे काय रे? पाण्याचं रेणुसूत्र. आणि ह्या रेणुसूत्रामध्ये कोण कोण आहे रे? हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. मग हायड्रोजनचे किती अणू आहेत? 2 अणू आहेत. आणि ऑक्सिजनचा किती अणू आहे? 1 अणू आहे. हे आपल्याला कशावरून कळालं? रेणुसूत्रावरून कळालं. बघा, रेणुसूत्रावरून ही आपल्याला गोष्ट कळते. आता बघा, रेणुसूत्रामध्ये आपल्याला काय काय असतं? तर संज्ञा असते आणि प्रत्येक संज्ञेच्या पायाजवळ बघा काय असते? रेणुसूत्रामध्ये मूलद्रव्याची संज्ञा आणि संज्ञेच्या पायाजवळ मूलद्रव्यांची किंवा अणूंची संख्या असते. काय असते? अणूची संख्या असते. बघा, परत इथं पाण्यामध्ये या. पाण्याचा हा रेणुसूत्र झालं. रेणुसूत्रामध्ये H ही कुणाची संज्ञा झाली रे? हायड्रोजनची. O कुणाची संज्ञा झाली? ऑक्सिजनची. आता बघा, H च्या पायाजवळ किती आहे रे? 2. याचा अर्थ काय झाला? हायड्रोजनचे किती अणू आहेत? 2. ऑक्सिजनच्या पायाजवळ काहीच नाही म्हटल्यानंतर ऑक्सिजनचे किती अणू आहेत? 1च अणू आहे. लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला बघा, रेणुसूत्रामुळे काय मिळतं? तर रेणुसूत्रापासून आपल्याला घटक मूलद्रव्य कोणतं आहे, प्रत्येक मूलद्रव्य किती अणू आहेत हे कळतं. आणि त्याच्यानंतर बघा, रेणुसूत्रामध्ये मूलद्रव्यांची काय असते? संज्ञा असते. आणि संज्ञाच्या पायाजवळ काय असतं? अणूंची संख्या आपल्याला बघायला मिळते. आता बघा, रेणुसूत्र आणि रेणूमधील विविध मूलद्रव्ये जे असतात यांच्या अणूंची संख्या यांच्यामध्ये एक संबंध असतो. आणि तो संबंध आपल्याला म्हणजेच रासायनिक बंधाने ते जोडलेले असतात. आणि रासायनिक बंधांना जोडण्याची जी क्षमता आहे बघा, अणू जवळ इतर अणूंबरोबर रासायनिक बंधाने जोडण्याची किंवा जोडले जाण्याची क्षमता
क्षमता म्हणजे काय असते? संयुजा असते. काय असते? संयुजा. बघा, संयुजाची अनेक व्याख्या आपल्याला मिळाली. संयुजा म्हणजे आपण काय म्हणलं होतं रे? बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक किंवा द्विक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात, त्याला आपण त्याची संयुजा म्हटलं होतं. आता एक अणू दुसऱ्या किती अणूंबरोबर आपली काय करतोय? जोडण्याचं काम करतोय. त्याच्यावरून त्याला सुद्धा काय म्हणतात? त्या क्षमतेला सुद्धा काय म्हटलं जातं? संयुजा असं म्हटलं जातं. आणि बघा, आपल्याला जे रेणुसूत्र दिलेलं असतं ना, त्या रेणुसूत्राच्या साहाय्यानं म्हणजेच आपण काय करू शकतो? त्या अणूची संयुजा सांगू शकतो. रेणुसूत्रामध्ये किती आहेत? म्हणजे बघा, अणूशी रासायनिक बंधानं जोडण्याची जी क्षमता आहे, ती गुणधर्म म्हणजेच काय असतो? संयुजा असते. आणि ह्या संयुजे इतकेच रासायनिक बंध तो अणू काय करू शकतो? तयार करू शकतो. बघा, संयुजे इतके संयुजा, आपण आता संयुजा इतके अणू हा रासायनिक बंध तयार करतो. रासायनिक बंध तयार करतो. बघा, त्याच्यामध्ये हायड्रोजनची संयुजा एक असते. किती असते? एक असते. आणि हा हायड्रोजनच्या संयुजेवरती बऱ्याचशा संयुजा आपण काय करू शकतो? ठरवू शकतो. पहिल्यांदा बघा, रेणुसूत्र जर दिलं तर त्या रेणुसूत्रावरून त्याच्यामध्ये कोणते कोणते अणू आहेत हे आपल्याला सांगता येतात आणि त्याच्यामध्ये त्यांचे मूलद्रव्य किती आहेत हे पण सांगता येतं. तर आता उदाहरणार्थ बघा, पाणी हा पहिला आपल्याला रेणू दिला, तर याचं आपल्याला रेणुसूत्र काय तर H2O. H2O मध्ये कोण कोण आहे रे? हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. हायड्रोजन किती संख्या आहे? 2. आणि ऑक्सिजनची संख्या किती आहे? 1. ठीक आहे. दुसरा येतो हायड्रोक्लोराइड. हायड्रोजन क्लोराइड. हायड्रोजन हायड्रोजन क्लोराइड. आता हायड्रोजन क्लोराइड म्हणजे HCl. काय तर HCl. याच्यामध्ये बघा, हायड्रोजन आहे आणि क्लोरीन आहे. हायड्रोजनचं अणू किती आहेत? एकच आहे. आणि क्लोरीनचा पण किती अणू आहे? एकच आहे. त्याच्यानंतर बघा, मिथेन. मिथेनचं रेणुसूत्र येतं CH4. किती येतं? CH4. याच्यामध्ये कोण कोण आहे रे? कार्बन आहे जे C आणि हायड्रोजन आहे H. कार्बन किती आहेत रे? एकच आहे. आणि हायड्रोजन मात्र किती आहे? 4. त्याच्या पायाला लिहिलेलं आहे बघा, पायाजवळ लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर बघा, मॅग्नेशियम क्लोराइड घ्या. मॅग्नेशियम क्लोराइड. आता बघा, मॅग्नेशियम क्लोराइड कसा लिहिला जातो? MgCl2. किती लिहितात? MgCl2. आता याच्यामध्ये कोण आला रे? मॅग्नेशियम Mg, आणि दुसरा म्हणजे क्लोराइड म्हणजे Cl. आता Mg चे किती आहेत रे? एकच आहे. आणि क्लोरीन मात्र किती आहेत? 2. ठीक आहे. बघा, याच्यानंतर अजून आपण काय करू शकतो? उदाहरणार्थ ऍसेटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड म्हणजेच काय? ऍसिटिक आम्ल. आता ते कसं येते बघा, CH3COOH असं येतं. काय तर CH3COOH येतं. आता याच्यामध्ये कोण कोण आहे रे? कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे ना? बघा, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बन किती आहेत बघा रे? इथं एक आहे आणि इथं एक आहे. किती झाले? 2. हायड्रोजन किती आहेत बघा रे? इथं 3 आहेत आणि इथं किती आहे बघा? 1. म्हणजे किती झाले? 4. आणि ऑक्सिजन किती आहेत बघा? इथं आणि इथं 1, 2. आलं लक्षात? म्हणजे रेणुसूत्रावरून आपल्याला काय काय कळतं रे? काय काय आहे तर काय त्यांच्या संज्ञा कळतात. कळाल्या? आणि त्या संज्ञेवरून त्याचे अणू किती आहेत ते पण कळतात. ते पण आपल्याला इथं मिळाले. आता बघा, याच्यामध्ये अणू दुसऱ्या गोष्टींबरोबर काय करत असतो? म्हणजेच बंध तयार करतो, रासायनिक बंध. तर त्या रासायनिक बंधानुसार बघा, त्या रासायनिक बंधानुसार त्याचे काय ठरत असतात? म्हणजे त्याची संयुजा ठरत असते. आणि ती संयुजा आपण काय करू शकतो? काढू शकतो. आता उदाहरणार्थ बघा, जर तुम्हाला रेणुसूत्र दिलं, रेणुसूत्र जर दिलं तर त्याच्यावरून बघा, त्याच्यामध्ये घटक कोणते कोणते आहेत? घटक, मूलद्रव्य. त्याच्यानंतर हायड्रोजनची संयुजा म्हणजेच H ची संयुजा. बघा, H च्या संयुजेशी रिलेटेड सगळ्या गोष्टी काढता येतात. आता
म्हणजेच दुसरा कोण जो असेल तो म्हणजेच दुसरा जो आहे दुसरा आपण काय म्हणू शकतो अणू त्याला आपण यक्स म्हणूया. इथं बघा एच आणि इथं यक्स म्हणूया. दोनच आपल्याला मिळाले. यक्सची एच बरोबर केलेले बंध एच ने असं सॉरी काय म्हणूया आपण यक्स ने एच बरोबर केलेले बंध आणि त्याच्यावरून यक्सची संयोजा बघा कसं कसं ठरतंय. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला इथं काढता येतात. बघू आपण रेणूसूत्र जर तुम्हाला HCl मला सांगा याच्यामध्ये हायड्रोजन किती आहे रे? म्हणजे हायड्रोजन एक आहे आणि दुसरं मूलद्रव्य कोण आहे रे? क्लोरीन आहे ना. मग आता मला सांगा हायड्रोजनची संयोजा किती असते? एक. हायड्रोजनची संयोजा एक. आता मला सांगा हायड्रोजननं यक्स म्हणजे कोण रे? क्लोरीन बरोबर किती बंध तयार केले? फक्त एकच तयार केला आणि त्यामुळे त्याची संयोजा सुद्धा किती येणार? एकच येणार. म्हणजे क्लोरीनची संयोजा किती झाली? एक. त्याच्यानंतर बघा H2O मला सांगा याच्यामध्ये कोण कोण आहे रे? हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. मला सांगा हायड्रोजनची संयोजा किती असते? एक. मला सांगा हायड्रोजननं ऑक्सिजन बरोबर किती बंध तयार केले? दोन. किती बंध तयार केले? दोन. म्हणून बघा इथं किती येणार? दोन आणि त्यामुळे याची संयोजा किती येणार? दोन. आलं का लक्षात? त्याच्यानंतर बघा मिथेन CH4 याच्यामध्ये कोण आहे रे? हायड्रोजन पण आहे आणि दुसरा कोण आहे रे? कार्बन आहे. बरोबर. हायड्रोजनची संयोजा किती? एक. परंतु हायड्रोजनचे चार कुणाबरोबर जोडले जात आहेत? कार्बन बरोबर. म्हटल्यानंतर कार्बन बरोबर किती बंध तयार झाले? चार आणि त्यामुळे त्याची संयोजा किती येणार? चार. संयोजा किती येणार? चार. बघा त्याच्यानंतर आपण दुसरं घेऊ शकतो NH3 किती येणार? NH3 हायड्रोजन पण आहे आणि दुसरा कोण आहे रे? नायट्रोजन. ह्याला अमोनिया म्हणतो आपण NH3. तर नायट्रोजन मला सांगा हायड्रोजनची संयोजा किती? एकच. हायड्रोजननं नायट्रोजन बरोबर किती बंध तयार केले रे? तीन. म्हणल्यानंतर ह्याची संयोजा किती? तीन. डोक्यात येते का? तर अशा आपल्याला संयोजा बघायला मिळतात. आपण कोणत्याही रेणूसूत्रावरून त्याच्यात जर हायड्रोजन असेल तर आपण त्याच्यामधून काय करू शकतो? दुसऱ्याच्या संयोजा सांगू शकतो. आता बघा आपल्याला जर समजा काय दिले? मूलद्रव्य दिलं आणि त्या मूलद्रव्याची संयोजा माहित असेल. काय म्हणलं मी? मूलद्रव्य दिलं आणि त्याची जर संयोजा माहित असेल तर आपण त्याच्यापासून रेणूसूत्र तयार करू शकतो. काय तयार करू शकतो? बघा मूलद्रव्याची संयोजा माहित असेल तर आपण त्यांच्यापासून किंवा त्याच्यापासून मिळणाऱ्या संयुगाचे रेणूसूत्र तयार करू शकतो. बघा रेणूसूत्र तयार करू शकतो. आता रेणूसूत्र तयार करण्यासाठी काय काय? पायरी एक म्हणजे एक काय करायचं? घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा. काय लिहायच्या? मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा. पहिली स्टेप काय करायचं? मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहायच्या. दुसरं मूलद्रव्यांच्या संज्ञेखाली त्याची संयोजा लिहा. त्याची संयोजा लिहा. बघा संज्ञेखाली काय करायचं? संयोजा लिहायची. त्याच्यानंतर तिसरी पायरी संज्ञा व संयोजा यांचा तिरकस गुणाकार करा. काय करायचं? संज्ञा आणि संयोजेचा तिरकस गुणाकार करायचा आणि तिरकस गुणाकारानं मिळणारं सूत्र लिहा. तिरकस गुणाकाराने मिळणारे सूत्र लिहा. अरे
सूत्र लिहा. त्यानंतर 5वी स्टेप आहे, जर काही म्हणजे काय होत असेल, अंतिम सूत्र लिहिताना, रेणूसूत्र लिहिताना काय करायचं, लहानात लहान पूर्णांकी संख्या असावी. मग त्यासाठी काय करायचं, सूत्राला योग्य अंकानं भागायचं. प्रत्येक मूलद्रव्याची संख्या लहानात लहान पूर्णांक संख्या येण्यासाठी योग्य अंकाने भागा. आणि मग ते लिहायचं सूत्र. बघा, एवढ्या 5 पायऱ्या आपल्याला करायच्या. आता उदाहरणार्थ आपण घेऊया. समजा आपल्याला काय पाहिजे, की आपल्याकडे 2 मूलद्रव्ये दिली. समजूया, एक कार्बन दिला, दुसरा दिला ऑक्सिजन. ठीक आहे. कार्बनची आपल्याला संयोजन आत्ताच आपण मगाशी काढली होती, किती येते 4, आणि ऑक्सिजन किती येते 2. आता काय करायचं, तिरकस गुणाकार. बघा, पहिली स्टेप लिहिली, संज्ञा लिहा, आहे का. बघा, पहिली स्टेप कोणती आहे, घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा. लिहिली का, लिहिले, संज्ञा लिहिल्या. त्यांच्या खाली, संज्ञेच्या खाली काय लिहायच्या, संयोज्या लिहा. लिहिल्या का, लिहिल्या. आता काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. याचा आणि याचा गुणाकार आणि याचा आणि याचा गुणाकार, आहे का. तिसरी स्टेप काय, संज्ञा व संयोज्या यांचा तिरकस गुणाकार करा आणि तिरकस गुणाकाराने मिळणारे सूत्र द्या. आता तिरकस गुणाकाराने मिळणारं सूत्र म्हणजे काय रे, C2. काय मिळणार आपल्याला, C2 आणि O4. काय मिळणार, O4. लक्षात आलं का. तर C2, आता गुणाकार केल्यानंतर C2 इथं खाली बेसला लिहायचं, पायाजवळ लिहायचं. O4 झालं. परंतु आता बघा, इथं काय पाहिजे रे, लहानात लहान पूर्णांकी संख्या. आता इथं 2 भाग जातोय ना, म्हणल्यानंतर काय करणार रे, बे एके बे, बे दोन्ही 4. म्हणजे आता इथं किती राहिलं रे, C1 आणि O2. आता C1 लिहायची काही गरज नसते, म्हणजे काय येणार रे, फक्त CO2 झालं. बघा, कार्बन डायऑक्साईड तयार झाला. आलं का लक्षात. असं तसंच बघा, मी दुसरा एक तयार करतोय. इथं C दिलाय तुम्हाला आणि H दिलाय. पहिल्यांदा काय काय स्टेप काय आहे बघा, घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा. लिहिल्या का, लिहिल्या. दुसरी स्टेप काय, संज्ञेच्या खाली काय लिहायचं, संज्ञेच्या खाली काय लिहायची, त्याची संयोजा. कार्बनची संयोजा 4 आणि हायड्रोजनची किती असते, 1, आहे का. म्हणजे बघा, संज्ञेच्या खाली संयोजा लिहा. संज्ञा आणि संयोजा यांचा तिरकस गुणाकार करा. संज्ञा आणि संयोजा यांचा तिरकस गुणाकार म्हणजे C गुणिले 1 आणि H गुणिले 4 येणार. नंतर काय मिळणार आपल्याला, C1H4. आता इथं काय भाग जातच नाही, त्यामुळे काय प्रश्नच नाही, शिल्लक काय राहणार, CH4. मिथेन तयार झाला. आलं का लक्षात. त्यानंतर बघा, आणि आपल्याला घेऊया एखादं उदाहरण. समजे आपल्याला हायड्रोजन दिला आणि दुसरा आहे ऑक्सिजन. पहिल्यांदा काय लिहायचा, घटक मूलद्रव्याच्या संज्ञा, त्या संज्ञेच्या खाली काय लिहायचं, संयोजा. मग हायड्रोजनची संयोजा किती, 1 आणि ऑक्सिजनची संयोजा 2. बघा, संज्ञेच्या संयोजा लिहायच्या. संज्ञा आणि संयोजा यांचा तिरकस गुणाकार करा आणि तिरकस गुणाकारानं काय मिळेल, सूत्र मिळेल ते लिहा. आणि जर लहानात लहान पूर्णांक येण्यासाठी काय करायचं, योग्य अंकानं भागायचं. आता पहिल्यांदा आपण इथंच फक्त भागले, दुसरीकडे कुठं भागायची अजून तरी गरज लागलेली नाही. इथं आता काय करणार बघा, H गुणिले 2 आणि O गुणिले 1 म्हणजे काय येणार, H2 आणि O1. बरोबर आहे. आता हे 1 लिहायची काही गरज नाही, म्हणजे काय येणार, H2 काय मिळणार, H2O. त्याच्यानंतर बघा, आपण अजून घेऊया N आणि H. आता बघा, नायट्रोजनची संयोजी असते 3, हायड्रोजनची किती असते 1. तिरकस गुणाकार करायचा. काय मिळणार आपल्याला, N1 आणि H3. हे 1 लिहायची काय गरज नाही, डायरेक्ट घेणार NH3. लक्षात आलं का. असं आपण काय करू शकतो, रेणूसूत्र तयार करू शकतो. आलं डोक्यात हे सगळं.